नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. पंढरपूर पंचायत समिती आरक्षण जाहीर, राजकीय रणनीतीत उलथापालथ. आज पंढरपूर तालुक्यातील पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालं आणि या आरक्षणामुळे स्थानिक राजकीय समीकरणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तालुक्यातील 16 जागांपैकी आरक्षण पुढील प्रमाणे घोषित करण्यात आलं आहे. उमरे सर्वसाधारण, करकम सर्वसाधारण, बोसे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, गुरसाळे सर्वसाधारण, रोपळे सर्वसाधारण महिला, सुस्ते अनुसूचित जाती महिला, पुळूज नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, गोपाळपूर सर्वसाधारण महिला, वाकरी नागरिकांचा मागास प्रवर्ग, पटवर्धन कुरोली सर्वसाधारण महिला, बाळवणी नागरिकांचा मागास प्रवर्ग, पळशी अनुसूचित जाती महिला, टाकळी सर्वसाधारण, खर्डी अनुसूचित जाती, कासेगाव सर्वसाधारण, सरकोली सर्वसाधारण महिला. या आरक्षणानंतर महिलांसाठी एकूण 7 जागा ठेवण्यात आल्या आहेत, तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4 जागा आणि अनुसूचित जातीसाठी 3 जागा ठरल्या आहेत. यामुळे पंढरपूर तालुक्यातील नेतृत्वात महिलांचा आणि मागासवर्गीयांचा सहभाग वाढण्याची स्पष्ट संधी निर्माण झाली आहे. पण याच वेळी अनेक ठिकाणी आरक्षण बदलल्याने आधीपासून तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. काही गावात जिथे पुरुष उमेदवार प्रचाराच्या तयारीला लागले होते तिथे महिलांचे आरक्षण लागल्याने आता परिस्थिती पलटली आहे. काही जण आपल्या पत्नी, भगिनी आणि कुटुंबातील सदस्यांना उमेदवारीसाठी पुढे करण्याचा विचार करत आहेत. राजकीय पक्षांच्या रणनीतीही आता बदलणार आहेत. ज्या जागा सर्वसाधारण होत्या त्या जागा मागास प्रवर्ग झाल्या आहेत. त्यामुळे पक्षांनाही मोठी आता कसरत करावी लागणार आहे. जे उमेदवार आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला लागले होते आता त्यांचं काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच जिल्हा परिषद आरक्षणाचा व्हिडिओ या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.